पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जेव्हा भामाला माझी सर्वाधिक आवश्यकता होती तेव्हाच मी सोबत करायला नव्हतो, याचीच शिक्षा दिली असावी मला परमेश्वराने। ईश्वर इच्छा बलियसी, परमेश्वराची इच्छा। परंतु आता दुःखाचे पांघरुण बाजूला करून आपल्या कर्तव्यास प्रारंभ करणे हेच इष्ट। आपले दुःख कुरवाळत बसणे हे काही योग्य नाही आता। नमस्कार बळवंतराव। तुम्ही या या, तुमचीच वाट बघत होतो। चला निघूया आपण। म्हणजे कुठे चालायचं ते गेल्यावरच कळेल। तुमच्याच कामासाठी जातोय आपण, चला। अहो पण माझं काम तर इथेच आहे ना। हो बरोबर आहे, पण तुमचे इतके काय काय चोरीला गेले ना, मौल्यवान वस्तू दागिने, ते मिळायला नको का? म्हणूनच तर बातमी छापा असं म्हणतोय ना। ते केलं तर काहीतरी घडू शकेल। ते ठीक आहे, पण तुमच्या वस्तू परत मिळणार याची मी हमी देतो। अहो पण कसं, म्हणजे तुम्ही जर बातमी छापली तर आपण ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवल्यासारखं होईल, नाही का? हो अतिशय बरोबर आहे, परंतु आता मी सांगतोय ते करूया। आले लक्षात? चला माझ्यासोबत। पण कुठे चला तर तुम्हाला कळेल, चला। बळवंतरावांच्या डोक्यात काय चाललंय काही कळतच नाही। ताई सावरा स्वतःला। जे गेलं ते आपलं नव्हतंच असं माना आणि पुढे चला। नाही मला माहितीये माझ्यासाठी हे बोलणं खूप सहज आहे, पण ताई दुसरा कुठला पर्याय? ताई ताई अहो बोला ना। ताई असं दुःख मनात ठेवलं ना की ते बोचत राहतं। तुम्हाला जे काही वाटतंय ना ते घडाघडा बोला ना माझ्याशी। मला खूप वाईट वाटतो, म्हणजे मला हे कळतं की बायकांची हौसमौज पुरवणं हा काही पुरुषांचा स्वभाव नव्हे, पण इतकं सहज असतं का त्यांच्यासाठी दुःख विसरणं? असं कसं असेल? नाही, त्यांना पण वाईट वाटतच असेल की, फक्त ते दाखवत नाहीत एवढंच। आपल्या बायकांना रडायची सोय असते, पण त्यांना नाही मिळत ती सहज। आणि जसं आपण त्यांच्यासाठी एक कर्तव्य असतो, तसं हे जग पण आहेच की। आपण नाही का ओळखत आपल्या नवऱ्यांना? पूर्ण देश हाच संसार। मिस्टर ज्ञानेश्वर। अरे डॅनियल साहेब, या या, बसा। काय झालं आज आपण इथे एवढ्या घाईघाई? प्लीज हॅव अ सीट। थँक्यू। The most important and pleasant work in life is to be done. I need your help, Mr. Dhyaneshwar. अवश्य, हुकूम करावा। Prepare an order for a place to be raided. धाड, पण कुठे? आणि त्यासाठी मॅजिस्ट्रेट साहेबांची परवानगी लागेल ती? That I will. It's none of your business, right? Just do what I say. ठीक आहे, पण धाड कुठे टाकणार आहात ते तरी सांगू शकाल? नाही, मला तशी नोंद करावी लागते। Sure. You will be very happy to know the place. And the place to be raided. अहो या या या। अहो कुठे घेऊन आला? अहो या तर खरे। बळवंतराव, हे देखील इथेच आहेत, पहा। मित्रवर्य, हे आपले तारणहार श्री डॅनियल साहेब। मी हे ज्ञानेश्वर बुवा।
इथे तुमची तक्रार नोंदवली जाईल नव्हे, तुम्हाला न्याय देखील मिळेल. आपले इंग्रज शासन किती दयाळू आणि न्यायप्रिय आहे आपल्याला ठाऊकच आहे. What are you doing here? या महोदयांची एक मोठी तक्रार आहे. त्यासंबंधी आमच्या वृत्तपत्रात बातमी द्यायला आले होते. म्हटलं इथे तुमची समस्या नक्की सोडवली जाईल म्हणून इथे घेऊन आलो. बोला. नाही नाही, नको. माझी काहीही समस्या नाहीये. असे कसे? घाबरून जाऊ नका, ही आपलीच माणसं आहेत. ज्ञानेश्वर बुवा तर प्रदेश गव्हर्नर साहेबांच्या कचेरीत कर्मचारी आहेत. त्यांना देखील अधिकार आहेत तक्रार लिहून घेण्याचे. काय बुवा? हो हो, अवश्य. पण नक्की तक्रार काय आहे आणि कोणाविरोधात? नाही साहेब, माझी कुणाच्याही विरोधात तक्रार नाही आहे. आणि साहेब, मला जाऊ द्या. अहो अहो, जाताय कुठे? अहो, या या या. अहो, मला जाऊ द्या. अहो, या तर अहो, खरे. ऐका. अहो, मला घाबरू जाऊ नका. द्या. अहो, जाताय कुठे? याच डॅनियल साहेबांच्या विरोधात तक्रार आहे ना तुमची? काय? यांच्या विरोधात? What? That's not possible. He must be lying. आता तर सत्य बाहेर येणार आहे. ताई, एखाद्या गरीब उपाशी माणसा मुलाला आपण अन्न देतो, प्रसंगी आपण उपाशी राहतो, पण समाधान मिळतं. उपाशी राहिल्याचं दुःख नसतं आपल्याला. मग तसंच आपल्या नवऱ्यांचं आहे की या समाजासाठी, या देशासाठी ते केवढं काय काय करतात. सगळं आयुष्य तिथे वाहून घेतलंय त्यांनी. मग असं स्वतःचं दुःख कुरवाळत बसण्यात वेळ कसा काय घालवतील ते? मला पटतंय हो तुमचं म्हणणं, पण ताई, जेव्हा सगळ्यात मोठा यज्ञ होणार असतो ना, तेव्हा त्या जळणाऱ्या संविधानासाठी सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. कारण त्यांना दाह सहन करावा लागणार असतो. आपले नवरे त्या संविधानासारखे आहेत, पण त्या संविधा जळत्या राहाव्या यासाठी जे तूप सोडतात त्याच्याबद्दल कोणी काही बोलतं? आणि त्या तुपाचं महत्व केवळ त्या संविधानांना ठाऊक असतं, ज्या जळून जाणार असतात. मग तुपाचं अस्तित्व ते कोण लक्षात ठेवणार? खरं आहे तुमचं. इतर कोणासाठी नाही, पण आपल्या नवऱ्यांसाठी मात्र आपण अशा कायम जळत राहू, आनंदाने हसत. आपले नवरे वेगळे आहेत आणि इतर सगळ्यांपेक्षा खूप वेगळं काम आहे त्यांचं. त्यांना पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे ना. पण ते जे काही करतील, काहीही होऊ देत, आपण एकमेकींची साथ मात्र अबाधित ठेवू, ते महत्वाचं. हो. आपटे, अहो बळवंतराव गेलेत कुठे? अहो, ते एक गृहस्थ आले होते डॅनियल विरोधात तक्रार घेऊन, त्याच्याबरोबर कुठेतरी गेलेत. तक्रार? आणि ती ही डॅनियल विरोधात? अहो आपटे, मग आपण छापली का नाही? कशी छापणार? जे तक्रार घेऊन आले होते त्यांनाच घेऊन बळवंतराव निघून गेले कुठेतरी. निघून गेले? अहो पण का? कसलीशी शहानिशा करायची बहुतेक त्यांना. अहो मग हीच नामी संधी होती ना. अहो लोक जर सरकारच्या विरोधात तक्रार घेऊन येत आहेत तर आपण त्यांची बाजू मांडायला नको का? अहो, माझ्याही मनात तेच आलं होतं, पण त्यांच्या डोक्यात काहीतरी निराळच चालू आहे ना. काय आहे ना आपटे, अहो आपणच जर लोकांचा आवाज ऐकला नाही तर ते आपल्यावर विश्वास ठेवणार कसे? बरोबर. आणि इथे हा गृहस्थ प्रत्यक्षदर्शी एवढं कळवळून सगळं सांगतोय, त्याच्यावर तर विश्वास ठेवाल की नाही? पण नाही. काय चाललंय ना या बळवंतरावांच्या डोक्यात काही कळायला मार्ग नाही. काय तक्रार होती तुमची? हे बघा, माझी काहीही तक्रार नाहीये.
मुळात साहेब मला या भानगडीतच पडायचं नाहीये. तुम्ही का आणलं मला इथे? अहो असे कसे म्हणता? तुम्ही आमच्या कार्यालयात आला होता, ही माझी तक्रार, ही बातमी छापा असे म्हणत होता. तुम्ही गप्प बसा, गप्प बसा. अहो तुम्ही का नुकसान करताय माझं? नाही नाही नाही, मी कुठे? यांनी तुमचे नुकसान केले ना. यांनी तुमच्या घरातून मौल्यवान वस्तू लंपास केल्या असा तुमचा आरोप तुम्ही लिहून दिला. What rubbish are you talking? How dare you blame the British government? मिस्टर डॅनियल, नशीब समजा हा इसम केवळ त्याच्या घरात चोरी केली तसा आरोप करतोय, पण खरं तर हा आरोप संबंध देशाने तुमच्यावर करायला हवा. I do not support any baseless claims. Right? असे हा कागद ओळखीचा आहे का तुमच्या? अहो हीच ती बातमी तुम्ही दिलेली. यांनी तुमच्या घरात चोरी केली अशी. बघा बुवा. मिस्टर डॅनियल, ह्यात असं लिहिलं आहे खरं? तुमच्या घरात चोरी केलेला हा मनुष्य तुमच्या समोर उभा आहे. यांनी घशात घातलेली कुठलीही वस्तू आजवर कुणीही परत मिळवू शकलेलं नाही. तुम्हाला जमतंय का बघा? डॅनियल साहेब, हा सगळा काय प्रकार आहे? मी सांगतो. मिस्टर डॅनियल यांचा हुकलेला वार आहे. काय? आणि यापुढे वार करताना लक्षात ठेवा, कपट नीती करून केसरीची शिकार करता येत नाही. आणि याला साप समजून माझ्याकडे पाठवलेत मला दंश करायला, पण तो तर उंदीर निघाला. पण या उंदराने तुमचेच कपडे कुरतडले नाहीत म्हणजे मिळवले काय? Get lost from here! काही काळात हे वाक्य तुम्हालाच ऐकावे लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही तुमच्याबद्दल खोटी वार्ता छापून तुम्ही आम्हाला अडचणीत आणाल असे भ्रम असतील तर ते दूर करा आणि जागे व्हा. आणि यापुढे आमच्या विरुद्ध खेळी करताना अधिक कल्पक युक्ती लढवा. पकड, इकडे इकडे इकडे. अगं बाई, इकडे. कशी लंबाड आहे एक मुलगी. काय झालंय हे? कृष्णा, आपण खेळूया का ग? अगं गोणी बाळ ग माझं, हो की नाही? आई काय करते बघायचं? बामा, त्या झोपल्यात. कृष्णा, चल आपण खेळूया. हा, मी काय म्हणत होते तुला किती वेळा सांगितलं मी कोणाची सुद्धा खेळत जाऊ नको म्हणून. कशाला आला तुम्ही? त्या भामा त्यांच्या सासूबाई त्या. माहितीये मला, मी बघितलं त्यांना, आणि जे काय घडलं ते मी इथेच होते. इच्छा नव्हती, पण डोळ्यासमोरच घडलं सगळं. काकू, तुम्ही कसं सांगू यांना? कसं पटवून देऊ? तुम्ही सांगा. माझी कृष्णा आहे ती, आणि तिला माझीच दृष्ट कशी काय लागेल? कोणी कान बंद करून घेतले, आणि त्याच्यासमोर कितीही ढोल वाजवला तरी ऐकायला जाणार आहे का त्याला? तो कोणाकोणाला सांगणार आहे, आणि किती वेळा सांगणार? हे बघ,
ह्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. ऐकायचं आणि सोडून द्यायचं. मला मूल नाही म्हणून हिणवतात आणि तुम्हाला तर विधवा म्हणतात. हे असं टोचून बोललं की मनाला लागतं. तू शांत हो. आणि सत्यच आहे ते. आहे मी विधवा. पांढऱ्या कपाळाची सुद्धा आहे. सगळं ऐकलंय मी. मला माझा नवरा कसा दिसायचा आठवतच नाही ग. त्याची उंची, त्याचा रंग काय कळत होतं मला त्या वयात. कधीतरी जवळीक केली असेल त्याने, पण मी खूप घाबरले होते. वाईट स्वप्ने असंच वाटत होतं मला. आणि काही कळायचं वय झालं तेव्हा कपाळ पांढरं झालं. सगळा जन्म अंधारा खोली. काकू, तुम्ही एकटं वाटून नका घेऊ. आम्ही आहोत ना. तुम्हा मुलीचा आधार आहे मला. पण कपाळावर कुंकू असलं ना की सगळं जग किंमत देत. नाहीतर वाहण्याच्या शेजारी सुद्धा बसवत नाही. आता माझा धीरच बघ ना. काय दुर्बुद्धी झाली त्याला. खोटे नाटे आरोप लावले माझ्यावर. ती जमीन गिळणार होते का मी. मला घराच्या बाहेर. तुमच्या नवऱ्याने मला आधार दिला म्हणून आज मी माझ्या पायावर उभी आहे. काकू, अहो तुमचा आदर्श वाटतो आम्हाला. तुम्ही किंमत करता ग मुलींना माझी. पण हा समाज मान देतो आम्हाला. आता त्या गोपिका त्यांचा काय दोष. त्या त्यांच्या नंदनवनात सुखात आहे. नाही, त्या आनंदीच राहू दे. पण आपला मार्ग काटेरी आहे. माणूस ना लोकांसमोर नंतर पराभूत होतो. आधी स्वतःच्या नजरेत हरतो. मला सांग, तुझ्यात माया कमी आहे? भामापेक्षा आई पण तुझ्यात कमी आहे? माझ्यातली माया आटली आहे? हे लोक कर्मदरिद्री आहेत. त्यांना नाही कळत आपली माया. तू नको इतका विचार करू. बळवंतराव, अहो काय झालं? जाताना कसे होता? आणि अरे परमेश्वरा. बळवंतराव, पुरे करा आता. काय वेळ लागले का तुम्हा? आमच्या प्रश्नांची उत्तर द्या बरं आधी. सांगतो. ठीक आहे, चालू देत तुमचं, मी येतो. नाही हो. थांबा 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 थांबा. शास्त्री बुवा थांबा, ऐकून तर जा. तोंडावर पाडले मी त्याला. कोणाला? डॅनियलला. आपला प्रिय मित्र डॅनियल. आणखी कोण? अहो पण त्याचीच तक्रार घेऊन कोणीतरी आलं होतं ना. मग त्या व्यक्तीसच घेऊन गेलो मी. कुठे? डॅनियल कडे. आणखी कुठे? आणि त्याला सांगितले, ही व्यक्ती तुला न्याय मिळवून देईल. म्हणजे थोडक्यात काय, डॅनियलची तक्रार डॅनियल कडेच. उंदरासारखे तोंड झाले होते त्याचे. पण बळवंतराव, तुम्ही हे जमवले कसे? म्हणजे हे सगळे समजले कसे तुम्हाला? हा, गोपाळराव, ब्रिटिशांविरुद्ध तक्रार घेऊन आपल्याकडे कोणी येईल का? नाही. मुळात मला तिथेच शंका आली होती. पण म्हटलं ऐकून घ्यावं म्हणून त्याचा मुद्दा ऐकून घेतला मी. पण ज्या कागदावर त्याने तक्रार लिहून आणली होती, तो कागद नंतर न्याहाळताना माझ्या लक्षात आले, हा तर सरकारी कागद आहे. पण तो कागद त्यांच्याकडे आला कसा? पुरवला गेला. डॅनियलनेच त्याला सरकारी कागद पुरवला. मग ती तक्रार खोटीच? खोटीच तर मग काय. 1% देखील सत्यता नाही त्यात. मी जर मोहास बळी पडून लगेच ती बातमी छापली असती
तर आमच्याबद्दल कशी खोटी बातमी छापली म्हणून या ब्रिटिशांनी ताबडतोब आपल्या वृत्तपत्रावर बंदी आणली असती. वा बळवंतराव, फार सूक्ष्म आणि दूरदर्शी विचार केलात तुम्ही. बुवा, जेव्हा सारे काही सहजासहजी घडत असते तेव्हाच त्यात फार मोठे कारस्थान दडलेले असते. हाच तर राजकारणाचा नियम. खरंय तुमचं. म्हणजे आता ताक देखील फुंकून प्यावे लागणार. निशंक कुठलीही घटना समोर आली की त्यातली सत्यता तपासून मगच ती घटना मांडणे ही आपली जबाबदारी. आणि ही जबाबदारी आपण आजही कसोशीनं पाळतो. म्हणूनच केसरी आणि मराठा इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरतात. आता तर आपल्याला अधिकच जबाबदारीने वागायला हवे, कारण डॅनियल नावाचा शत्रू खार खाऊन उभा असणार.